कर्जत पनवेल रेल्वे प्रकल्पात खंडणीचा प्रकार, किरवली येथे 5 जण पोलिसांच्या रडारवर। कर्जत तालुक्यातील किरवली परिसरात सुरू असलेल्या रेल्वे प्रकल्पाच्या कामात अडथळा निर्माण करून खंडणी प्रकरणी 5 जणांविरुद्ध कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या प्रकरणी पोलिसांनी संबंधितांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली असून पुढील तपास सुरू आहे। या प्रकरणी विशाल गायकवाड, विनोद बडेकर, प्रितेश भोईर उर्फ बाबू, मयूर गायकवाड आणि अविनाश रघुनाथ बडेकर सर्व राहणार किरवली, तालुका कर्जत यांच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिता 2023 अंतर्गत विविध कलमांनुसार गुन्हा नोंद करण्यात आली आहे। फिर्यादी प्रदीप विश्वास यांनी रेल्वेचे अधिकारी मनीष कुमार व इतर अधिकाऱ्यांसह कर्जत पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर 12 मार्च रोजी मध्यरात्री गुन्हा दाखल करण्यात आला। दरम्यान आरोपी शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते असल्याचे समोर येत असून पोलिसांवर राजकीय दबाव आणला जात असल्याची चर्चा आहे। मात्र पोलिसांनी कोणत्याही राजकीय दबावाला न जुमानता आरोपींना न्यायालयात हजर करून 5 दिवसांची पोलीस कोठडी घेतली आहे। दरम्यान केंद्र सरकार, महाराष्ट्र शासन आणि भारतीय रेल्वे यांच्या संयुक्त विद्यमानाने पनवेल ते कर्जत दरम्यान सुमारे 30 किलोमीटर लांबीचा नवीन रेल्वे मार्गाचे काम सुरू आहे। या प्रकल्पाअंतर्गत किरवली परिसरात पूल बांधणी, माती बांधकाम, स्लोप प्रोटेक्शन आदी कामे सुरू असून शंकर रामचंद्र इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड कंपनी मार्फत ही कामे केली जात आहे। या ठिकाणी प्रदीप प्रकाश विश्वास वय वर्ष 28 हे साइट इंजिनियर म्हणून काम पाहत असून त्यांच्या अधिपत्याखाली 2 सुपरवायझर आणि सुमारे 30 कामगार कार्यरत आहे। फिर्यादी प्रदीप विश्वास यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 26 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी किरवली येथे टनल परिसरात काम सुरू असताना काही जण तेथे आले। त्यांनी तुम्ही बाहेरून येऊन आमच्या परिसरात काम करता, आम्हाला 10 गाड्या दगडाच्या द्या, अन्यथा काम करू देणार नाही अशी धमकी दिली। त्यानंतरही आरोपी वारंवार कामाच्या ठिकाणी येऊन शिवीगाळ करत काम बंद पाडण्याचा प्रयत्न करत होते। तक्रारीनुसार 7 मार्च रोजी पुन्हा आरोपी कामाच्या ठिकाणी येऊन येथे काम करायचे असेल तर आम्हाला 2 लाख रुपये द्यावे लागतील अशी मागणी करत साइट इंजिनियरला शिवीगाळ केली। तसेच विशाल गायकवाड आणि विनोद बडेकर यांनी फिर्यादीला हाताबुक्क्यांनी मारहाण करून धक्काबुक्की करत काम बंद पाडल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे। दरम्यान या प्रकरणी रेल्वे प्रकल्पाशी संबंधित इतर कंपन्यांनीही अशाच प्रकारे धमक्या देत पैशाची मागणी करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे। काही कंपन्यांनी काम सुरळीत सुरू राहावे म्हणून आरोपींना RTGS व ऑनलाईन माध्यमातून काही रक्कम दिल्याचेही तक्रारीत नमूद आहे। या घटनेचा पुढील तपास कर्जत पोलिसांकडून सुरू असून कर्जत उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल गायकवाड, पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास सपोनी सोनेने करीत आहेत।